नमस्कार. आंब्यासारखंच एक बी असलेलं हे फळ ॲव्होकाडो. यापैकी हिरव्या रंगाचं हे फळ कच्चं आहे, तर पिकल्यावर याचा रंग थोडा ब्राऊन होतो. आज आपण ह्या गुणकारी फळापासून एक रेसिपी बनवणार आहोत, ॲव्होकाडो टोस्ट. यासाठी लागणारं साहित्य आपण बघत आहोत. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, सर्व करताना वरून टाकण्यासाठी डाळिंब, कोथिंबीर, चवीनुसार रेड चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि मीठ. सगळ्यात आधी या फळाचा गर आपण काढून घेऊया. मूळचं मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील हे फळ आहे. ॲव्होकाडो शरीरातील लो डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे एक उत्तम फळ आहे. तर सर्वात प्रथम आपण गर काढून घेतला फळाचा आणि आता हे सगळे बाकीचे जिन्नस आपण याच्यामध्ये टाकतोय. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर. हा व्हिडिओ करताना ॲक्च्युली मला शौर्यने मदत केली, त्याच्यामुळे हे सगळं तो मिक्स करतोय. कोथिंबीर टाकली आता, चवीनुसार रेड चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मीठ, लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता. चाट मसाला पण आम्ही ह्याच्यामध्ये वापरला होता. ॲव्होकाडोमधील ल्युटीन आणि लेक्झॅन्थिन हे घटक डोळ्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. ॲव्होकाडोमधील नैसर्गिक तेल त्वचा आणि केसांना नैसर्गिक चमक देऊन मॉइश्चराईज ठेवण्यासाठी मदत करतात. यामधील अँटीऑक्सिडंट शरीराला कर्करोगापासून संरक्षण देतात. या व्यतिरिक्त यामध्ये आहेत फायबर्स, व्हिटॅमिन सी, डी, के, बी आणि त्याशिवाय मॅग्नेशियम, फोलेट, कॉपर, पोटॅशियम यांसारखे महत्त्वाचे घटक देखील. तर आपण आता टोस्ट बनवण्यासाठी जे घटक आहेत ते एकत्र केले आहेत. वरून हा चाट मसाला टाकलाय. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्या. तवा छान गरम करून घेतलाय आणि ब्रेड छान ब्राऊन होईपर्यंत टोस्ट केलाय, भाजून घेतलाय. त्यानंतर हे सारण जे आहे ते छान पसरून घ्यायचंय आणि त्यानंतर वर डाळिंबाचे दाणे टाकून हे तुम्ही खाऊ शकता. लहान मुलंही हे टोस्ट खूप आवडीने खातात. हेल्दी ऑप्शन आहे. मैद्याच्या ब्रेडच्या ऐवजी तुम्ही मल्टीग्रेन ब्रेड किंवा व्हीट ब्रेड सुद्धा तुम्ही वापरू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.